थांबा, व्हिडिओ स्क्रोल करू नका. एक अशी भन्नाट लहान मुलांना आवडेल आणि झटपट तयार होणारी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. अगदी घरातलं साधं साहित्य वापरून ही रेसिपी तयार होते. आज आपण रव्यापासून मस्तपैकी असा भन्नाट नाश्ता तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी अर्धा कप जाडा रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाडा रवा नसेल तर तुम्ही बारीक रव्याचा पण वापर करू शकता. आपण आता हा रवा आहे तो एका बाउलमध्ये असा काढायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्ध्याहून कमी असं पाणी घालायचं आहे. बघू शकता एवढंसच पाणी मी घेतलेलं आहे. आपण आता हे पाणी घालणार आहोत व थोडंसं असं चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावून आपण आता हा रवा आहे तो पाण्यामध्ये असा भिजत ठेवायचा आहे 15-20 मिनिटं. नाश्त्याबरोबर खाण्यासाठी आपण एक आता चटणी तयार करून घेणार आहोत खोबऱ्याची. इकडे असं मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे. इकडे मी 1 कवड अशी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. 4 इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला चटणी तिखट पाहिजे तशी. त्यानंतर भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे चवीनुसार. याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालणार आहोत व थोडंसं पाणी घालून आपण आता ही चटणी आहे ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे. एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता आपला रवा फुगला आहे की नाही ते चेक करूया. 15-20 मिनिटं आपली झालेली आहेत. रवा मस्तपैकी असा बघू शकता तुम्ही फुगलेला आहे आणि सगळं रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कांदा आहे बारीक चिरलेला तो घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने बघू शकता असं मिक्स 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 करून घ्यायचं आहे. व त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे व परत असं मिक्स 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 करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता आवडीनुसार तुमच्या. गाजर किंवा सिमला मिरची सुद्धा घालू शकता. बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा खायचा सोडा आहे तो घालायचा आहे. तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो पण घातलात तरी चालेल. व लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे व चांगलं परत असं मिक्स 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 करून घ्यायचं आहे. आपण आता हा नाश्ता आहे तो मस्तपैकी बनवायला सुरुवात करायची आहे. आपला बॅटर तर तयार आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. तुम्ही तव्याचा पण वापर करू शकता. आपण आता ह्याच्यावरती थोडंसं तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यावरती जे बॅटर तयार केलं होतं रव्याचं ते घालायचं आहे. जसं आपण डोसे किंवा आंबोळ्या करतो तसंच इकडे करायचं आहे. व गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवायची आहे आपल्याला. आपण आता ही पलटी मारून घ्यायचं आहे. खूप छान लागतो हा नाश्ता. तुम्ही टॅमॅटो केचप किंवा ह्या खोबऱ्याची चटणी बरोबर खाल्लात तर एकदम भारी आणि असाच पण खाऊ शकता. बघू शकता मस्तपैकी आपला रव्यापासून झटपट असा नाश्ता पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.